नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण उटी आणि म्हैसूर रोडवर असणारं जे गुडलूर गाव आहे या ठिकाणी थांबलेलो आहे। रात्री आपण तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या गुडलूरमध्ये आपण मुक्काम केला होता। इथं आपण राहिलो होतो कारण संध्याकाळी रात्री आपण इथं 9च्या नंतर पोहोचलो होतो आणि 9 वाजता परत हा जो रोड आहे इथून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर एक चेकपोस्ट आहे। तिथून पुढे जंगल चालू होतं। तो चेकपोस्ट वरून तो रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येतो रात्री। जंगल एरिया असल्यामुळे प्राण्यांचा वगैरे इकडचा एरिया असल्यामुळे प्राणी वगैरे रस्त्यावर येतात। जंगलामध्ये ॲक्सिडेंट होण्याचं वगैरे प्रमाण असतं, त्याच्यामुळं इथं मुक्काम करण्याची सोय केलेली आहे। लॉज वगैरे आहेत ह्या गावामध्ये व्यवस्थित सगळं। आता आपण जंगल एरियामधून जाणार आहे। इथून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावरून जंगल एरिया चालू होतं। इथून म्हैसूर जवळपास 110 किलोमीटर आहे। व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला जंगलातील वगैरे भरपूर माहिती किंवा प्राणी वगैरे ह्या व्हिडिओमध्ये दिसतील। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, गुडलूर या गावातून आता आपण पुढे आलेलो आहे। म्हैसूर आणि उटीच्या मधलं जे टायगर रिझर्व जे फॉरेस्ट आहे या इथं आपण आता एंट्री करणार आहे। हे जे तुम्हाला मी आता पाठीमागे सांगितल्याप्रमाणे इथलं समोरचं जे रस्त्यावर जे गेट आहे ते स्लायडिंग गेट रात्री 9च्या नंतर आणि सकाळी 9च्या नंतर बंद होतं आणि सकाळी 6ला ओपन होतं ते मित्रांनो। जंगलामध्ये आता आपण मित्रांनो एंट्री केलेली आहे। जंगलामधून जात असताना एकदम एकदम हळूहळू आम्ही पुढे निघालेलो आहे। जंगलामध्ये दुसरं वगैरे प्राणी वगैरे हे दिसतात का ह्या दृष्टीने आम्ही आज साईडला बघत बघत आम्ही निघालेलो आहे मित्रांनो। मित्रांनो, जंगलामध्ये थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला हत्ती दिसलेले आहेत। हत्ती दिसल्यानंतर आम्ही गाडी वगैरे साईडला लावून इथं उतरलेलो आहे। समोर बघू शकता इकडच्या साईडला एक हत्ती आहे आणि पुढं जे पाणी वाहत आहे त्याच्या पलीकडल्या साईडनं पण एक हत्ती आहे। तुम्हाला जरा पुढं जाऊन दाखवतो। थोडंसं भीती वाटतच आहे, पण हत्ती एकदम हाती मेरे साथीमध्ये दाखवल्याप्रमाणे जरा माणसाचे मित्र असतात, त्याच्यामुळे जरा पुढं जायला एवढं काय भीती वाटत नाही। एवढं पुढं आलेलो नाही मी, हे झूम करून दाखवतोय। मी बऱ्याच पाठीमागं आहे। हे झूम करून जरा जवळचं दिसतंय तुम्हाला आणि हे बघू शकताय तिकडचा हत्ती पण थोडंसं माती वगैरे उकरत होता मगाशी। इकडचा हत्ती एकदम असं रिलॅक्स असा उभा राहिलेला आहे आणि पुढं जरा तुम्हाला झूम करून दाखवतो। इकडच्या साईडला एक छोटंसं हरिण दिसतंय तुम्हाला, एकदम बारीक। जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक हरिण दिसतंय, ते पाणी प्यायला त्या ओढ्यामध्ये येत आहे। एकदम आता तुम्हाला बारीक दिसतंय का पुढं बघा। मित्रांनो, हत्तीचा जो एरिया आहे तो म्हणजे तिथून आपण आता पुढे आलेलो आहे। समोरच तुम्ही व्हिडिओमध्ये हरिण आणि काळवीट हे समोरच्या साईडला बघताय तुम्ही। हे अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटतात ह्या जंगलामध्ये। या जंगलामध्ये जास्त करून हरिणच आहेत, ते आपल्याला पुढं पण जास्त आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहेत। इकडच्या साईडला जर बघितलं तर एक लांबच्या साईडला एक पांढरा मोर पिसारा फुलून नाचत आहे, ते आपल्याला समोर दिसतंय व्हिडिओमध्ये। आणि जर इकडच्या साईडला जर बघितलं रस्त्याच्या उजव्या साईडला इकडं काळवीट आहे, ते तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये। हे काळवीट जे आहे ते त्यांचं जे कळप आहे त्या कळपाचं प्रमुख असा दिसतोय। बाकी सगळे हरण चरत आहेत आणि हा काळवीट जे आहे ते लक्ष ठेवत आहेत बाकी तिकडं। हे अशा प्रकारे बघताय तुम्ही। पुढच्या साईडला पण आपल्याला भरपूर हरणं वगैरे बघायला भेटणार आहेत। जंगलातून जात असताना मित्रांनो असे बरेच हरणाचे मोठे मोठे कळप दिसत आहेत। त्यापैकीच हा पण एक समोर बघताय हा मोठाच कळप आहे। भरपूर अशा हरणं आहेत, ह्यात कमीत कमी 50 ते 60 हरणं असतील ह्या कळपामध्ये। आणि तसंच पुढं आल्यानंतर आम्हाला एक जंगलामध्ये असा हत्ती दिसलेला आहे। हत्तीचं थोडासा लहान आहे, छोटासा आहे, तुम्हाला दिसत असेल तो। हरणं तर मित्रांनो सगळे रस्त्याच्या कडेलाच येऊन बसलेत का काय कळना झालंय। इकडच्या साईडला पण हरणंच आहेत। हरणांना पण माहीत आहे आपल्याला कोण काहीच करू शकत नाही, कारण इथं माणसांना इथं जंगलातच आपण आलोय, त्याच्यामुळे त्यांचं जंगल आहे।
हे अशा प्रकारे सगळे हरण दिसतात, माकडं वगैरे सगळं आहे, पण आपल्याला म्हणजे त्यांना कशाचीच भीती वाटत नाही आपली. तर जंगलामधून जात असताना मित्रांनो आता आपण तामिळनाडूची जी बाउंड्री आहे ती क्रॉस केलेली आहे. तर इकडच्या साईडला आपण जो आता एरियात जे आहे ते तामिळनाडूचा एरिया आहे आणि इथून ही नदी जी आहे छोटासा ओढा आहे. याच्या पलीकडे गेल्यानंतर कर्नाटक स्टेट चालू होते. तर हा असा एक ब्रिज आहे जो 1939 मध्ये बांधलेला हा ब्रिज आहे. तर मित्रांनो आता आपण कर्नाटक च्या बाउंड्रीमध्ये एंट्री करत आहे. तर कर्नाटकची बाउंड्री ही इथून चालू होत आहे. इकडच्या साईडला पण हरणं वगैरे एकदम रस्त्याच्या कडेला आलेले आहेत. तुम्ही बघू शकता झूम वगैरे काही केलेलं नाहीये, तरी सुद्धा हरण एवढ्या जवळ आहेत. तर मित्रांनो आता आपण जंगलामधीलच बंदीपूर जे ठिकाण आहे इथं आलेलो आहे. तर इथं आपल्याला जंगल सफारीला वगैरे जाण्यासाठी आपल्याला इथं यांची जंगल सफारीची गाडी वगैरे आपल्याला भेटते. तर इथं तिकीट वगैरे हे सगळं दिलेलं आहे. तर तुम्हाला 1 मिनिटात पूर्ण सगळं डिटेल्स वगैरे इथं समोरचं दाखवतो. तर जर आपल्याला समजा जंगल सफारीला जायचं असेल इथून पुढं, तर अशा प्रकारे जंगल सफारीचे टायमिंग वगैरे आहेत. जंगल सफारीचे टायमिंग आणि रेट्स वगैरे आहेत. तुम्ही हे व्हिडिओला थांबवून बघू शकताय पूर्णपणे. जरा सकाळी लवकर यावं लागतं यासाठी. अशा प्रकारे मित्रांनो उटी ते म्हैसूरला जात असताना जे जंगल आहे त्यामधील हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.